बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखिका नीलम मानगावे लिखित कादंबरी सोन्या, प्रकरण 20. साहेब, सोन्याचं जेवण. शिंदेनं सोन्याचं ताट आणून दिलं. जेवणाची थाळी पाहता सोन्याला भुकेची जाणीव झाली. ताट घेऊन त्यानं भाकरीचा तुकडा मोडला आणि त्याला घरची आठवण झाली. आईच्या हातची मऊसूत भाकरी, खोबरं कोथिंबीर पेरलेली भाजी, पिवळं धमक वरण, दह्याचा गोळा, दही, ताक यांचा अभाव जाणवताच त्याच्या हातातला तुकडा हातातच राहिला. भोगू दे त्याला आपल्या कर्माची फळं, पोलिसांच्या हवाली करताना त्याच्या बापानं उच्चारलेलं वाक्य कानात घुमू लागलं. आता हेच आपलं कर्म, हेच आपलं जेवण आणि हेच आपलं जीवन. सोन्या मनात म्हणाला, भोगा आता आपल्या कर्माची फळं, जेवा मुकाट्यानं. का रे थांबलास? जेव की. इन्स्पेक्टर. घरची आठवण झाली का? रानडे ड्रायव्हर. आता हेच घर बाबा, शिंदे म्हणाले. जरा बापाचं ऐकलं असतंस तर ही वेळ आली नसती. बापाचा उल्लेख होताच आपल्याला मुळीच वाईट वाटलं नाही. हे दाखवण्यासाठी जणू सोन्या भरभर जेवू लागला. घासावर घास कोंबू लागला. पण घासा गणिक त्याला आईची आठवण होऊ लागली. अरे 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 सावकाश जेव, किती घाई करशील? लागला का ठसका? घे पाणी पी. अरे माणसानं जरा हळू जेवावं. वाघ मागे लागल्यासारखा असा काय जेवतोस? ताक घे आणखी एक वाटी. दिवसभर फिरतोस उन्हात. सावत्र का असे ना, पण आई किती काळजी करते आपली, सोन्या मनातच म्हणाला. पण आपण आईशी किती वाईट वागलो. छे, चुकलंच आपलं. संजीव मामानं आपल्याला किती वेळा सांगितलं की आईशी चांगलं वाग म्हणून, पण आपण त्याचंही ऐकलं नाही. बाबांचा राग त्या बिचारीवर काढला. वडिलांचा विचार येताच तो पुन्हा तिरसटला. बाबांची ती बायको आहे, आपली आई नव्हे ती. आपली आई तर केव्हाच वारली. नव्हे, बाबांनी तिला मारली. आपल्याला बाबांचा बदला घ्यायचा आहे, पण आपण तर रिमांड रूममध्ये निघालो, मग त्यांचा बदला कसा घ्यायचा? अरे अरे हळू जेव, बघ ठसका लागला, इन्स्पेक्टर शिंदेना म्हणाले. शिंदे, पाणी द्या त्याला. शिंदेनं ग्लास पुढे केला. घरातला चकचकीत पेला समोर दिसताच कळकट ग्लासातल्या पाण्याची त्याला शिशारीच आली. पण लागलेला ठसका, डोळ्यांतून आलेलं पाणी, यापुढे त्या कळकट ग्लासातले पाणी सुद्धा त्याला गोड मानावे लागले. सोन्याला समजलेच नाही की डोळ्यातले पाणी ठसक्याचे की घरच्या आठवणीचे. दुसऱ्या दिवशी सोन्याला घेऊन जीप कोल्हापूरला जायला निघाली. तशी घरची ओढ कमीच असल्यामुळे तो लवकरच सावरला होता. रिमांड होम म्हणजे काय हे बघण्याची त्याला उत्सुकता लागून गेली होती. कचेरीतल्या मोठ्या माणसात तो कंटाळून गेला होता. रिमांड होममधल्या मुलांबरोबर निदान खेळता तरी येईल, वेळ तरी चांगला जाईल, असा विचार आल्यामुळे त्याला कधी एकदा कोल्हापूर आणि कोल्हापुरातलं रिमांड होम येईल असे झाले होते. तासाभरातच जीप कोल्हापुरात आली. तसं कोल्हापूर त्याच्या परिचयाचं नव्हतं. हां, 1-2 वेळा तो जग्गूबरोबर आला होता. कोल्हापुरात प्रवेश करताच तारा राणीचा पुतळा त्यानं पाहिला होता. त्यामुळेच कोल्हापूर आल्याचं त्यानं ओळखलं होतं. पण प्रत्येक वळणावर इथं असेल का रिमांड होम, त्याच्या मनात विचार येई. एखादी मोठी बिल्डिंग दिसली की हेच तर नसेल रिमांड होम. तो शिंदेंकडे पाही आणि पेंगणारा शिंदे पाहून तो नाराज होई. शेवटी एकदा जीप रस्त्यातून आत वळली आणि एका बैठ्या घरासमोर थांबली. हां, उतर सोन्या, आलं रिमांड होम.
सोन्या आश्चर्याने इकडे तिकडे पाहू लागला. कुठं आहे रिमांड होम? हे बैठक घर म्हणजे रिमांड होम? छे, हे नसेल रिमांड होम. ड्रायव्हरला चहा घ्यायचा असेल म्हणून त्यानं गाडी आत उभी केली असेल. अरे उतर, आलं रिमांड होम. सोन्या नाईलाजानं उतरला. सभोवताली डोळे बारीक करून पाहू लागला. आपल्या घरा एवढं असणारं हे घर हे रिमांड होम. इथं मुलांना ठेवतात आणि इथं मुलं सुधारतात. आश्चर्यच आहे म्हणायचं. तरी बरं सभोवती भरपूर रिकामी जागा आहे. निदान या जागेत खेळता तरी येईल. 2 मोठी झाडं दिसतात. अरे वा, मस्त आहेत झाडं, अगदी आपल्या शेतातल्यासारखी. चढताना मजा येईल. कंपाऊंडची भिंत पाहता त्याच्या मनात विचार आला, अरे छा, इथून तर पळून जाणं फारच सोपं आहे. भिंती पलीकडे उडी टाकली की आपण स्वतंत्र. मग काय, पाहायचं हे रिमांड होम कसं काय आहे आणि जायचं एक दिवस पळून. आत जाण्याआधी पळून जाण्याचाच विचार मनात येताच त्याला हसू आलं. नाहीतरी पिंजऱ्यात पक्षी किती दिवस कोंडून राहणार आहे. संधी मिळायचाच अवकाश. झेप घेऊन तो भरारी मारणारच आहे. सोन्या, चल आत. बाहेरच काय बघत राहिलायस? रानडे ड्रायव्हर म्हणता सोन्या आत जाण्यासाठी पुढे आला. 5-6 पायऱ्या आणि वरच्या बाजूला उभे राहिले मध्यमवयीन गृहस्थ पाहून सोन्याला वाटलं की आपण एका पाहुण्यांच्याच घरी आलोय की काय. हे या शिंदे, वर राहिलेले गृहस्थ हसून म्हणाले. बरोबर सोनं आणलंय म्हणे. इन्स्पेक्टर झाडेंचा फोन होता. हो हो, सोनंच आहे, पण जरा आकार बदलायचा आहे त्याचा. तुम्ही सोनार तेव्हा आता या वाघनक्कीचा सुंदर गोप बनवून द्याल ना? अवश्य अवश्य. अहो, हे आमचं कायमचं आहे. तो गृहस्थ सोन्याचा हात धरून म्हणाले. सोनं मात्र 52 कशी आहे. गोपच काय, त्याचा कंठा सुद्धा बनवून देईन. हेच तर तुमचं वैशिष्ट्य आहे पंडितराव. हिनकं सोन्याचे सुद्धा तुम्ही अलंकारात परिवर्तन करता. मग हे तर काय अस्सल आहे. पंडितरावांनी सोन्याकडे कौतुकानं पाहिलं. सोन्याला पंडितराव आवडून गेले. अगदी मिनीच्या भजनवाल्या आजोबांसारखे वाटले ते त्याला. सोन्या खुश झाला. पंडितरावांनी सगळ्यांना चहा दिला. चहा पिता पिता सोन्या बसलेल्या मोठ्या खोलीचे निरीक्षण करू लागला. भली मोठी 2 कपाट, प्रशस्त 3 टेबल, 7-8 खुर्च्या, एक लांबट बाक. भिंतीवर गांधी, नेहरू, टिळक, सुभाषचंद्र बोस, इंदिरा गांधी, मदर तेरेसा वगैरेंच्या मोठ्या तसबिरी आणि एक आदर्श सुधारगृह कोल्हापूर नावाचा बोर्ड. म्हणजे या रिमांड होमचे नाव हे आहे तर. छान आहे नाव. सोन्याला आवडून गेलं. एवढ्यात भिंतीवरच्या एका तक्त्याने त्याचे लक्ष वेधून गेले. पंचशील या शीर्षकाखाली 5 ओळी लिहिल्या होत्या. सोन्या त्या वाचू लागला. 1. हिंसा न करण्याच्या नियमांचे पालन करा. 2. चोरी न करण्याच्या नियमांचे पालन करा. 3. व्यभिचार न करण्याच्या नियमांचे पालन करा. 4. खोटे न बोलण्याच्या नियमांचे पालन करा. 5. दारू न पिण्याच्या नियमाचे पालन करा. छे बुवा, हे तर फार अवघड आहे. किती जोडाक्षरे आहे ती. आमचे मानेसर असते तर त्यांनी हे सोपं करून लिहिलं असतं. मान वळवून तो दुसरे फलक वाचू लागला. भगवान बुद्धांचा उपदेश. 1. हत्या करू नका. 2. चोरी करू नका. 3. व्यभिचार करू नका. 4. खोटे बोलू नका. 5. निंदा करू नका. 6. कठोर वचने बोलू नका. 7. वृथा बोलण्यात वेळ घालवू नका. 8. दुसऱ्यांच्या संपत्तीची अभिलाषा धरू नका. 9. ईर्ष्या किंवा द्वेष बाळगू नका. 10. न्याय नीतीने विचार करा. हे चांगलं आहे, सोपंही आहे. पण हे सगळं खरं आहे का? लोक असं वागतात का?
खरं म्हणजे हा फलक सगळ्यांनी वाचायला हवा. हा फलक माझ्या बाबांनी आधी वाचला असता तर बाबांनी आईला मारलं नसतं, मला सावत्र आई आली नसती, मी चोरी केली नसती आणि आणि इथं आलोही नसतो. मग हा बोर्ड कसा वाचायला मिळाला असता? सोन्या खुद्दकन हसला. सोन्याचं लक्ष, त्याचं वाचन, चेहऱ्यावरचे बदलणारे भाव आणि त्याला आलेलं हसू पंडितरावाने आपल्या मनात टिपवून घेतलं होतं. आहे, सुधारण्याची आशा आहे, ते मनातच हसले. सोन्याची भिरभिरी नजर भिंतीवरून फिरू लागली आणि एका सुविचारावर स्थिरावली. बाळांनो, निराश नका होऊ, उद्याची सकाळ तुमची आहे. कोवळ्या किरणांचा हात धरून अंधार दूर सारायचा आहे. छान. सोन्यानं मनातच दाद दिली. काहीतरी चांगलं आहे, पण नेमकं काय आहे कोणास ठाऊक. उद्याची सकाळ आणि कोवळ्या किरणांचा हात धरायचा म्हणजे काय, आणि अंधार दूर कसा काय करायचा? दूर सारायला अंधार म्हणजे काय एखादी वस्तू आहे? पण मग असं का बरं लिहिलं असावं? सूर्य आल्यावर किंवा दिवा लावल्यावर अंधार नष्ट होतो हे माहीत आहे, पण अंधार सारण्यासाठी कोवळ्या किरणांचा हात कसा काय बरं धरायचा? म्हणजे सकाळच्या उन्हाशी बोलून त्यांच्याशी मैत्री तर करायची नसेल, मग त्यासाठी कोवळी किरणं कशाला हवीत? दुपारची आणि संध्याकाळची किरणं सुद्धा माझ्याशी बोलतात, मग कोवळीच किरणं का म्हणाले ते? सोन्या, चहा पी. पंडितराव म्हणतात, जाऊ दे तिकडं, आपल्याला काय करायचं आहे, आपण कुठे इथं फार दिवस राहणार आहोत. मनाशीच म्हणत सोन्यानं चहा प्यायला सुरुवात केली. चहा पिऊन होताच, अच्छा पंडितराव, निघतो आम्ही, म्हणून शिंदे आणि ड्रायव्हर रानडे निघून गेले. सोन्याला कोणी आपलंच गेल्यासारखं वाटलं. थोड्याच अवधीत सोन्यानं त्यांच्याशी नातं जुळवलं होतं. पंडितरावांपेक्षा ते त्याला जवळचे वाटले होते. ऑफिसच्या दाराबाहेरून 2-4 मुलं आत डोकावून पाहू लागली. सोन्याला गंमत वाटली. चोरून दूध पिण्याआधी मांजर जसं स्वयंपाकघरात डोकावून पाहतं, तसं त्या मुलांचं डोकावणं त्याला हसवून गेलं. हसत तो त्या मुलांच्याकडे पाहू लागला. कुणाकडे पाहून हा हसतोय असा विचार करून पंडितरावांनी वाकून पाहिलं आणि मुलांना त्याने आत बोलावलं. अरे बाहेर का, या ना, आत या. सोन्याच्याच वयाची मुलं गुपचूप आत येऊन सोन्याकडे पाहत उभी राहिली. अरे हा सोन्या, तुमचा नवा मित्र बरं का. आणि सोन्या, हेही तुझे आजपासूनचे नवे मित्र बरं का. हा अभय, हा चेतन, हा कुमार आणि हा प्रशांत. नमस्ते सोन्या, चौघे एकदम म्हणाली. रिमांड होममध्ये तुझं स्वागत आहे. काही न बोलता सोन्या आश्चर्याने पाहत राहिला. सोन्या, तू नमस्ते कर त्यांना. नमस्ते, सोन्या म्हणताच छान. पंडितराव म्हणाले, आता तुम्ही सगळे दोस्त झालात. आता सोन्याला सांभाळून घ्यायचं बरं का. चौघांनी माना लावल्या. त्यांच्या कवायतीकडे सोन्या पाहतच राहिला. चला आता बाहेर, आणि हो, आपल्या गायत्री काकूंना आत पाठवा. मुलं बाहेर गेलेली 5च मिनिटात एक बाई आत आली. तिला पाहता सोन्याला आनंद झाला, कारण त्या बाईला पाहता सोन्याला आपल्या आईची आठवण झाली. तशी त्याला आई फारशी आठवत नव्हती, पण या बाईसारख्या किरकोळ बांध्याच्या आणि गोऱ्या पान रंगाच्या बाईशी त्याच्या आईची आठवण जोडली गेली होती. त्यामुळे आसुसल्या नजरेनं तो तिच्याकडे पाहू लागला. सोन्या, या गायत्री काकू, पंडितराव म्हणाले. आणि गायत्री, हा सोन्या, आपला पाहुणा. याला सगळी सोन्या म्हणतात, पण याचं नाव आहे सतीश जयपाल कर्वे. तुम्ही याला सोन्याच म्हणा. छान आहे सोन्या नाव, होय ना सोन्या. सोन्या फक्त हसला. तर गायत्री, याला बरोबर न्या आणि याच्या राहण्याची व्यवस्था करा. बरं, पंडितरावांना म्हणून, चल सोन्या आत, म्हणून सोन्याचा हात धरून ती त्याला आत घेऊन गेली. गायत्रीने हात धरता सोन्या थरारून गेला.
कळत असल्यापासून असा हात धरून त्याला कोणीच आत नेलं नव्हतं. गायत्रीच्या हाताचा मऊ उबदार स्पर्श होता सोन्याच्या हृदयात खळबळ ओढून गेली. असाच असेल माझ्या आईचा हात, तो मनाशीच म्हणाला. दोघं चालत ऑफिसच्या मागच्या बाजूला गेली. तिथं ओळीने बऱ्याच खोल्या होत्या. त्यातल्याच एका खोलीचे दार ढकलून ती सोन्यासह आत गेली. आत सोन्यापेक्षाही लहान मुलगा काही लिहित बसला होता. सोन्या आणि गायत्रीला पाहताच तो उठून उभा राहिला. सोन्या, हा अभिजित, हा मुका आहे बरं का. याला बोलता येत नाही पण ऐकता येतं. आणि अभि, हा सोन्या, तुझा नवा मित्र. सोन्या आणि अभिजित एकमेकांकडे पाहू लागले. आपल्या दोन्ही हाताने नमस्ते करून अभिजितनं आपला एक हात पुढे केला. सोन्या, अभिने मैत्रीचा हात पुढे केला आहे. हातात हात देणार नाहीस का त्याच्या? सोन्याने गडबडने आपला हात अभिच्या हातात दिला. हसून अभिजितने त्याचा हात दाबला. रात्रीच्या काळोखात चंद्र हसल्यासारखा सोन्याला भास झाला. अभि, सोन्या तुझ्या खोलीत राहील, आवडेल ना तुला? आपल्या दोन्ही हातांची बोटे एकमेकांत गुंतवून हातांना जोर देऊन डोळे मिचकावून तो हसला. आणि सोन्याला समजले की आपली सोबत त्याला आवडली आहे. सोन्याला तिथं सोडून गायत्री काकू बाहेर गेल्या. मात्र जाताना त्यांनी सोन्याला सांगितलं की घंटा वाजल्यावर अभिज बरोबर जेवायला या. तुझ्या कपड्यांची वगैरे व्यवस्था संध्याकाळी होईल. गायत्री काकू गेल्या. आणि बोलताच न येणाऱ्या अभिजितला पाहून सोन्या गलबलला. आत कुठेतरी हल्ला. त्याला जबरदस्त धक्का बसला. तसं त्यानं बोलता न येणाऱ्या जणांना टीव्हीत पाहिलं होतं. कानाने बहिरा मुकापरी नाही, हे ऐकलंही होतं. पण प्रत्यक्षात अशी व्यक्ती त्याच्या पाहण्यात आली नव्हती. त्याच्या गावात किंवा पै पाहुण्यात असं कोणी नव्हतं. त्यामुळे एखाद्याला बोलताच न येणं हे त्याला भयंकर वाटलं. आणि अभिजितबद्दल त्याचं मन दाटून आलं. त्यानं अभिजितकडे पाहिलं. तो त्याच्याकडे पाहत होता. सोन्याशी नजर मिळताच तो परत एकदा स्वच्छ हसला. सोन्या विचारच पडला. मुका मुलगाही हसू शकतो, आनंदात राहू शकतो. किती छान आहे अभिजित. आणि अजून लहान तरी किती आहे. मग तो इथं का आला असेल? त्यानं कुठला गुन्हा केला असेल? आपल्यासारखा तो चोर तर नसेल? आपल्याच विचाराने सोन्या दचकला. म्हणजे आपण चोर आहोत. चोर, चोर, चोर. आपण चोर आहोत. मग हा अभिजित कोण आहे? चोर? छे, हा चोरी करणे शक्य नाही. मग हा इथं का आला असेल? त्याच्या आईवडिलांनी त्याला कसं काय पाठवलं असेल? की त्याचेही वडील माझ्या वडिलांसारखेच असतील? आणि दुसऱ्या दिवशी गायत्री काकूकडून त्याला समजलं की अभिजितला आई वडीलच नाहीत. त्याला घरही नाही आणि गावही नाही. भाऊ नाही, बहीण नाही, काका काकू, आजोबा आजी, मामा कोणच नाहीत त्याला. एका रेल्वे स्टेशनवर सापडला तो एक अनाथ मुलगा आहे. ऐकून सोन्याला धक्काच बसला. अभिजित मुका असून त्याला बोलता येत नाही हा पहिला धक्का पचवण्याच्या आधीच त्याला अभिला आई वडील नसल्याचा दुसरा धक्का पचवावा लागला. आणि आतल्या आत भूकंप झाल्यासारखा सोन्या कोलमडला. एखाद्याला आई वडीलच नसणे ही कल्पना त्याला कड्यावरून कोणीतरी ढकलून दिल्यासारखी वाटली. कसले का होईना आपल्याला वडील आहेत. सावत्र का होईना आई आहे. आपलं घर आहे. सुन्यासारखा भाऊ आहे. पवन, सागर सारखे दादा आहेत. नागेश, किसन, शकील सारखे मित्र आहेत. माने सरांसारखे सर आहेत. आवडता संजू मामा आहे. शेत आहे. गोठा आहे. गोठ्यात जनावर आहेत. घंटी बांधलेला सर्जा आहे. शेतावरच्या बांधावर नारळ आहे. चिंच आहे. विहिरीवर बाभळ आहे. बाभळीवर पक्ष्यांची घरटी आहेत. आणि 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 अभिजितजवळ काहीच नाही. बोलायला शब्द सुद्धा नाहीत. सोन्याच्या घशाला कोरड पडल्यासारखी झाली. कधी एकदा आपण गावात जातो, आपल्या घरात जातो असं त्याला होऊन गेलं. आणि तो संधीची वाट पाहू लागला.
रिमांड होममध्ये येऊन 2 दिवस व्हायच्या आधीच त्याला बाहेर पडायला संधी मिळाली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.